श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. कालच आपण अक्षय तृतीयाचं नैवेद्याचं ताट वाढून दाखवलं होतं. त्याच्यातलाच एक पदार्थ आपण आज बघणार आहोत, तो म्हणजे साटोरी. हा गोडाचा पदार्थ राहणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण कसा तो पदार्थ केला आणि साहित्यकृती सर्व बघणार आहोत. त्या साटोऱ्या असतात त्या मस्त आपण छान अशा तळून घेणार आहे. छान खवा घालून केलेली ही रेसिपी आहे. चला आता आपण मैत्रिणी साहित्य बघा, किती छान अशा खुसखुशीत झालेल्या आहे आणि मस्त अशा फुललेला देखील आहे आणि खूप छान अशी चव देखील याची झालेली आहे. चला मैत्रिणींनो, आपण साहित्य आणि कृती करूया. सो ही डिवाईड झालेली आहे पारी, सारण आणि मग तळण. सो आपण पारीसाठी घेतलेला आहे 1 वाटी रवा घेतलेला आहे. हा बारीक रवा आहे, हा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडा कमी त्याच्यापेक्षा बघा आपण बघितलं घातलेला, आपण मैदा घातलेला आहे आणि थोडं मीठ घातलेलं आहे आणि त्याचे पूर्ण सारण व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर हे झालं की आपण छान याला थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया. बघा अशा पद्धतीने हे सारण एकजीव करून घेऊया आधी आणि अशी मुठ्ठी बांधून बघूया आणि ती बांधता आली की आपण थोडं पाणी घालून मिक्स करून याचा छान एक असं स्मूथ अशी कणिक आपण भिजून घेणार आहोत. एकदम छान असा स्मूथ गोळा आणि त्याला थोडा वेळ ठेवून देणार आहोत. थोडा रेस्ट पण द्यावा लागेल त्याला, कारण ते छान रवा मस्त छान त्याच्यामध्ये मिक्स होईल. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपण छान त्याची कणिक मळून घेतलेली आहे आणि छान असा व्यवस्थित असा थोडा सैलसर आपण असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि बघा त्याला आपण एका वाटीमध्ये असं भरून ठेवूया. त्यानंतर करूया सारणाची तयारी. त्याच्यासाठी आपण कढई घेतलेली आहे जाड बुडाची आणि त्याच्यामध्ये घातलेला आहे रवा. तो आपण छान भाजून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने कमी आचेवर भाजून घ्यायचा आहे, जास्त लालसर नाही होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आपण घातलेलं आहे खोबरं किस. हे पण छान व्यवस्थित भाजून घेणार आहोत रव्यासोबतच. आपण आधी रवा भाजून घेतला, त्याच्यानंतर खोबरं किस घातलेला आहे. त्याच्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स आहेत, काजू वगैरे, त्याची पण आपण छान एक बारीक फोड करून घेतलेली आहे असे टाकण्याऐवजी. सो बघा अशा पद्धतीने आपण छान खमंग असा खोबरा किस रवा भाजून घेतला. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे छान चारोळी आणि अशा पद्धतीने आपण चारोळी पण छान भाजून घेणार आहोत. व्यवस्थित कमी आचेवरच, लो ते मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही भाजून घ्यायची. त्याच्यानंतर आपण बघा काजू पण छान घेतलेले आहेत, ते मिक्सरमधून आपण फिरून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर त्याचं छान पूड आपण घातलेली आहे बघा अशा पद्धतीने आणि त्याला पण आपण छान मिक्स करून घेणार आहोत. आणि बघा आपलं हे सारण झालेलं आहे. आता मेन बारी आहे ती खव्याची. बघा आपण छान प्लेटभर खवा घेतलेला आहे, छोटी प्लेटभर. त्याला पण आपण छान ते सारण आपण बाजूला करून घेतलेलं आहे. आता आपण खवा घेतलेला आहे, फ्रीजमध्ये ठेवला तर तो थोडासा कडक येऊन जातो. त्याला आपण छान नरम करून घेऊया आणि छान मस्त आपण त्याला पण परतून घेणार आहोत कढईमध्ये. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित. आणि जसं जसा खवा नरम येतो आहे, थोडा सैल झाला की त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ते जे खोबऱ्याचं रव्याचं सारण आहे ते घालूया. बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपलं हे सारण रेडी होणार आहे. त्यानंतर जर आपल्याला वाटलं तर आपण ते सारण थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर ॲड करूया, म्हणजे साखर म्हणजे पिठी साखर. बघा अशा पद्धतीने छान असं मिश्रण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा थोडा वेळ लागतो खव्याला एकजीव, म्हणजे थोडं कमी टेम्परेचरवर कमी टेम्परेचर जास्त टेम्परेचरवर आणायला अशा. सो आपला खवा हा छान असा झालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये ते खोबरा रव्याचं सारण घालणार आहोत, जे आपण चारोळी मिक्स करून केलेलं आहे बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपण हे संपूर्ण असं मिक्स करून घेणार आहोत. आणि हे मिक्स झालं की आपण मग या सारणाला पुन्हा थंड करून घेऊया. आणि थंड झालं आणि त्याच्यामध्ये आपण घातलेली आहे छान वेलची, जायफळ पूड घातलेली आहे, कारण चव वाढवण्यासाठी. याला पुन्हा छान आपण मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर हे मिक्स झालं की आपण हे थोडं थंड करून घेऊया. आणि जेव्हा आपण आता ही दुसरी स्टेप बारीची झालेली आहे, ही सारणाची स्टेप आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्या छान पुऱ्या करून घ्यायच्या आहे, पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे, दोन्ही साईडनी बरोबर पॅक करून घ्यायची आहे आणि त्या तळून घ्यायच्या. सो अशा 2 ते 3 स्टेप्समध्ये ही रेसिपी डिवायडेड. बघा अशा पद्धतीने हे छान झालेलं आहे. आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. बघा छान व्यवस्थित खवा, रवा आणि खोबऱ्याचं जे मिश्रण होतं ते मिक्स झालेलं आहे. सो
झालं मिश्रण आपण काढून घेतलं. आता त्याच्यामध्ये आपण थोडी पिठी साखर घातली. अर्थातच ते थोडं कडक आलं असेल, त्याला थोडा वेळ लागेल आपल्याला. आणि आपण ते बरोबर व्यवस्थित फोडून त्याच्यामध्ये आपण साखर ॲडजस्ट केलेली. सो त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे जो पारीचा आहे, पारीचं सारण घेतलेलं आहे. पारीचं बघा, तो जो आपण कणिक लाटून गेली ती घट्टसर लाटून घेतलेली होती. आणि आता त्याच्यानंतर आपल्याला तिला छान मस्त अशी व्यवस्थित नरम करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याचे आपल्याला छान गोळे तयार करून घ्यायचे आहे छोटे छोटे. आणि आपल्याला एक जर पुरी करायची आहे तर आपल्याला त्याचे 2 पुऱ्या लाटायच्या आहेत. हो, आपण एका पुरीमध्ये सारण भरूया बघा अशा पद्धतीने, आणि त्याच्यावर दुसरी पुरी ठेवूया आणि त्याच्यानंतर त्याला असं कट करून घेणार. बघा मैत्रिणी, अशा पद्धतीने ही रेसिपी आहे. खूप पारंपरिक रेसिपी आहे. आता आपण एक पुरी लाटली आहे, त्याच्यामध्ये आपण सारण भरलेलं आहे. त्या पुरीच्या वर आपण आणखी एक पुरी ठेवूया लाटलेली, आणि त्याच्यानंतर आपण ती छान एका आकारामध्ये अशी कट करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने. आणि थोडंसं आपण पाणी लावलेलं आहे दोन्ही बाजूने, कारण दोन्ही पुऱ्या एकमेकांना चिकटायला हव्या. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपण दोन्ही पुऱ्या चिकटून घेतलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याला छान करंजी कटरने असं कापून घेऊया. आपण साध्या याने पण कापू शकतो, पण त्याने कापलं की एक आकार छान भेटतो बघा अशा पद्धतीने. आणि आपण उरलेलं सारण काढून घेऊया. आणि अशा पद्धतीने मैत्रिणी बघा त्याला थोडं दाबून घेऊया. आणि आपल्या अशा पुऱ्या अशाच पद्धतीने या साटोरीच्या पुऱ्या केल्या जातात. तुमच्याकडे नवीन कोणती पद्धत असेल तर ती पण नक्की सांगा बरं का. सो बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आरामाचं काम आहे हे. आणि अशा पद्धतीने आपण ही दुसरी पण पुरी लाटून घेतलेली आहे आणि रेडी आहे. सो या झालेल्या आहेत पुऱ्या आपल्याच्या साटोऱ्या रेडी. आणि त्याच्यानंतर आता आपण काय करूया, 2 झाल्या तोपर्यंत आपण असं ठेवायचं असेल तर आपण झाकून ठेवूया. अदरवाईज लगेच आपण तळायला घेऊ शकतो. तेल छान तापलेलं आहे, त्याला आपण त्याच्यामध्ये साटोऱ्या घातलेल्या आहे आणि छान अशा खरपूस खुसखुशीत होतपर्यंत आपण त्याला छान मस्त असं तळून घेणार. बघा या पहिल्या 2च आहेत आणि छान मस्त अशा तेलात घातल्याबरोबर या फुललेल्या आहेत. अशा पद्धतीने थोडा सोनेरी रंग येतपर्यंत आपण या सर्व साटोऱ्यात तळून घेणार आहोत. आणि मस्त हा पदार्थ एक असा पारंपरिक पदार्थ आहे. सो अशा पद्धतीने आपण सर्व साटोऱ्या अशा तेल त्याच्यावर घालत आणि अशा सोनेरी होतपर्यंत आपण तळून घेतलेल्या आहे. आणि बघा अशा पद्धतीने या तळल्यावर अशा दिसणाऱ्या आहेत. खूप छान खुसखुशीत अशा झालेल्या साटोऱ्या. आणि तीच आपण अक्षय तृतीयाच्या ताटावर वाढलेल्या होत्या. चला आपण एक ताट बघून घेऊया. आणि अशा पद्धतीने ताटाचा तो फुल व्हिडिओ मी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे. व्हिडिओ आवडला मैत्रिणींनो लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता या व्हिडिओचं इथेच करते. आपलं संपूर्ण अक्षय तृतीयाचं ताट रेडी आहे. सोबतच आपली एक रेसिपी पण त्याच्यामध्ये आपण कवर केली आहे. सो चला आता श्री स्वामी समर्थ.